केमिस्ट्री, योर केमिस्ट्री. आजचा आपला पॉइंट होता रिएक्शन्स ऑफ हॅलोअरिन्स. जेव्हा आपण क्लासिफिकेशन बघितलं तेव्हा मी तुम्हाला हॅलोअरिन्स म्हणजे काय सांगितलेलं. हॅलो म्हणजे काय, हॅलोजन कंटेनिंग कंपाऊंड, आणि अरिन्स म्हणजे काय तर एरोमॅटिक रिंग. एरोमॅटिक रिंग आपल्याला कोणती माहिती आता, बेन्झीन. बेन्झीनचा एखादा हायड्रोजन रिप्लेस कशाने करायचा, कुठल्या तरी हॅलोजन ॲटमने. एक्स म्हणजे काय, हॅलोजन ॲटम. कॅन बी फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, एनिथिंग. आता हा झाला तुमचा हॅलोअरिन. याच्या रिएक्शन्स आपल्याला बघायच्या आहेत. 4 रिएक्शन्स मी तुम्हाला शिकवणार. वर्ड्स-फिटिक रिएक्शन, फिटिक रिएक्शन, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन इन हॅलोअरिन्स आणि इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन हॅलोअरिन्स. सो पहिलीच रिएक्शन आपण कोणती बघतोय, वर्ड्स-फिटिक रिएक्शन किंवा वुड्स म्हटला तरी चालेल. वुड्स फिटिक रिएक्शन. तुम्हाला आठवत असेल तर आपण अल्किल हॅलाइड्स मध्ये वुड्स रिएक्शन बघितली. तीच वुड्स रिएक्शन फिटिक नावाच्या सायंटिस्टनी हॅलोअरिन्स मध्ये लावली. म्हणून आता हॅलोअरिन्स मध्ये जी वुड्स रिएक्शन होईल त्याला नाव काय द्यायचं, वुड्स फिटिक रिएक्शन. जनरली इन अल्किल हॅलाइड्स जी वुड्स रिएक्शन आपण बघितलेली ती काय केली बघा. वुड्स रिएक्शन हे मी शिकवलं पण तुम्हाला आठवण्यासाठी मी परत लिहितीये. कोण घेऊ, मिथिल क्लोराइड प्लस 2 मॉलिक्युल्स ऑफ Na. मिथिल क्लोराइडचे पण 2 मॉलिक्युल्स घेतोय. सो आणखीन एक जो राहिला तो मी इकडे काढते, CH3Cl इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. काय होत होतं आठवतंय का बघा. हा मॉलिक्युल मध्ये काय तयार झाला, 2NaCl हा सॉल्ट प्रेसिपिटेट होतो आणि बाकी जी तुमची हॅलाइड सोडून जो हायड्रोकार्बन आहे तो काय होतो, कपल होतो. CH3 होता आणि तिकडून CH3 आला, इथेन म्हणजे अल्केन तयार झाला किंवा हायड्रोकार्बन तयार झाला. सो दिस वॉज वर्ड्स रिएक्शन किंवा वुड्स रिएक्शन इन अल्किल हॅलाइड्स ॲलिफॅटिक. आता बघा वुड्स रिएक्शन इन हॅलोअरिन्स. तुम्हाला मी मिक्स्ड वुड्स रिएक्शन पण शिकवलेली, आठवते का बघा. CH3Cl होता आपल्याकडे, प्लस आणखी काय घेतलेलं मी, CH3CH2Cl इन प्रेझेन्स ऑफ सोडियम अँड ड्राय इथर. आणि आपण इथून 3 प्रोडक्ट बनवलेले. CH3CH3 जर ह्याच्यासारखी रिएक्शन दिली तर इथेन तयार होणार. इथिल क्लोराइडची जर वुड्स रिएक्शन झाली तर ब्युटेन तयार होणार. बघा पहिला प्रोडक्ट मी इथेन सांगते, दुसरा ब्युटेन होऊ शकतो आणि काय होऊ शकतं, क्रॉस सुद्धा कपलिंग होऊ शकतं. म्हणजे हा CH3 आणि हा इथिल फ्यूज करून काय देणार, 1 2 3 कार्बन असणारा प्रोपेन. आता जेव्हा मी हा पार्ट शिकवला मला बऱ्याच जणांनी विचारले की मॅम ह्या रिएक्शन मध्ये NaCl तयार होत नाही का, मॅम ह्या रिएक्शनला बॅलन्स करा. ऑर्गॅनिक मध्ये बॅलन्सिंगकडे फोकस नका करू. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये तुमचं प्रोडक्ट बनणं जास्त महत्वाचं आहे. कारण जेव्हा तुम्ही रिएक्शन करत असता बीकर मध्ये जेवढं तुम्ही इक्विव्हॅलंट अमाऊंट वापरत असता, 1 इक्विव्हॅलंट, 2 इक्विव्हॅलंट, 3 इक्विव्हॅलंट, तुम्ही तिथं मोल्स वापरत नसता. ग्रॅम इक्विव्हॅलंट सुद्धा काय आहे, एक कॉन्सन्ट्रेशनचंच युनिट आहे. सो इथं बॅलन्सिंगकडे न फोकस करता तुम्ही प्रोडक्टकडे फोकस करा. गॉट इट. बघा तर याच्यामध्ये मी तुम्हाला मेकॅनिझम सांगितलेलं, म्हणजे मेकॅनिझम म्हणण्याऐवजी काय ट्रिक आहे ती सांगितलेली. CH3 आहे डबल करा, इथेन तयार होईल. इथिल आहे डबल करा, ब्युटेन तयार होईल आणि परत हे फ्यूज करून प्रोपेन होईल. हीच रिएक्शन हॅलोअरिन्स वापरून आपल्याला इकडे करायचे. बघा एक कोण घ्यायचा तुम्ही, अल्किल हॅलाइड कोणीही घ्या, मिथिल क्लोराइड, इथिल क्लोराइड, आयसोप्रोपिल, ब्युटिल, एनी. मी कोणता घेतला, मिथिल क्लोराइड. प्लस याच्यामध्ये मी काय टाकतीये, हॅलोअरिन. म्हणजे जर इथं क्लोरीन कंपाऊंड आहे तर इकडे पण क्लोरीन कंपाऊंडच घ्यायचा. हॅलोअरिन म्हणजेच कोण आहे हा, क्लोरोबेन्झीन. when treated with sodium metal in presence of dry ether. काय होईल तुम्हाला बघून कळालंय का. क्लोरीन सोडला तर कुठला हायड्रोकार्बन आहे बघा, हा मिथिल. क्लोरीन सोडला तर कोण आहे, ही बेन्झीनची रिंग. या दोघांना फ्यूज करा. सो बेन्झीनची रिंग होती आणि त्याच्यावरती कोण लागणार आहे मग, मिथिल. त्याच्यावरती कोण लागला, मिथिल. काय तयार झालं, टुलीन. या कंपाऊंडला काय म्हणायचं, टुलीन. बेन्झीनचा एखादा हायड्रोजन जाऊन तिथे जो CH3 येतो तो कंपाऊंड असतो तुमचा टोल्युइन. लक्षात आलंय. चला आणखीन एक एक्झाम्पल बघा, मला कळाले की नाही तुम्हाला. हा कोण आहे, आयसोप्रोपिल क्लोराइड किंवा ब्रोमाइड घ्या, Br.
ही रिॲक्शन करा इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर आणि सोडियम मेटल. काय होणार बघा याच्यामध्ये सुद्धा ब्रोमीन सोडून काय काय कुठला CH3 ची चेन आहे आयसोप्रोपिल. ब्रोमीन सोडून कुठली आहे एरोमॅटिक रिंग. या दोघांना फ्यूज करा. बघा एरोमॅटिक रिंग होती त्याच्यावरती कोण लावलं कार्बन. जिकडून ब्रोमीन गेलाय तिकडून अटॅचमेंट करायची. कार्बन त्या कार्बनवर आहे एक हायड्रोजन आणि 2 मिथिल ग्रुप. सो तुमचा हा कंपाऊंड तयार झाला. लक्षात आलं तुम्हाला वर्ड्स फिटिंग रिॲक्शन काय आहे. ओके ठीक आहे. आता मी याच्यामध्ये काय घेतलंय एक अल्किल हॅलाइड घेतलीये म्हणजे आपली ॲलिफॅटिक अल्किल हॅलाइड आणि एक घेतली आहे एरोमॅटिक अल्किल हॅलाइड. हे काय आहे हॅलो अल्केन आणि हा काय आहे हॅलो अरिन. जर दोन्ही सुद्धा हॅलो अरिनच घेतलं तर काय होईल हे रफ करते आणि रिॲक्शन दाखवते. बेन्झीनच्या रिंग मध्ये मी हे सर्कल काढलेत म्हणजे काय हे बॉन्ड काढलेत. ओके हॅलो अरिन घेतली आणखीन एक सेम हॅलो अरिन घ्या इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर आणि सोडियम. किती घेतोय आपण 2. इकडे पण सोडियम बॅलन्स करा 2 आणि 2. ठीक आहे. नाही लिहिलं तरी पण तुम्ही समजून घ्यायचं. सो Na इज सोडियम आणि हॅलो अरिन्स आहेत. कपलिंग कसं करणार चला हा एक आहे क्लोरीन सोडला तर उरलेलं आणि हे एक आहे दोघांना फ्यूज करायचं. बघा बेन्झीनची रिंग आहे बरोबर आहे. एक बॉन्ड काढला दुसरी पण बेन्झीनचीच रिंग आहे आणि ह्या दोघांना फक्त मध्ये काय केलं मी फ्यूज केलं. हे स्ट्रक्चर चांगलं दिसण्यासाठी कसं काढतो आपण बघा 6 मेंबरची रिंग कुठल्याही 2 कार्बनच्या मध्ये एक बॉन्ड आणायचा म्हणजे ती रिंग फ्यूज झाली. बरोबर आहे ना. क्लोरीन गेला तर हा कार्बन इकडून क्लोरीन गेला तर हा कार्बन दोघे एकमेकांना फ्यूज होणार वाया अ सिंगल बॉन्ड. सेम स्ट्रक्चर आहे दोघांचं. ठीक आहे. चांगलं दिसण्यासाठी फक्त आपण हे काढतोय बट दिस बोथ आर सेम कारण ह्या सगळ्या पोझिशन्स इक्विव्हॅलंट आहेत. तुम्ही कुठूनही काढून तुम्ही फ्यूज करू शकता. लक्षात आलं तुम्हाला हे. ओके सो जेव्हा फक्त हॅलो अरिन्स मध्ये रिॲक्शन झाली तेव्हा याला म्हणायचं फिटिंग रिॲक्शन. फक्त हॅलो अरिन्स आहेत ना दोन्ही पण क्लोरोबेन्झीन प्लस क्लोरोबेन्झीन इन प्रेझेन्स ऑफ सोडियम सो फिटिंग रिॲक्शन. आणि हॅलो अल्केन आणि हॅलो अरिन मिक्स्ड आलं तर वुड्स फिटिंग रिॲक्शन. नोटेड. ओके स्क्रीनशॉट करा. आपण आता बघायचं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स इन हॅलो अरिन्स. स्क्रीनशॉट करून घ्या पटकन. ओके न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन बघूया आणि नंतर इलेक्ट्रोफिलिक कारण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. कोण आहे हा क्लोरोबेन्झीन. क्लोरीन ॲटम कसा असतो एक न्यूक्लियोफिलिक सेंटर आहे. सो न्यूक्लियोफिलिक सेंटर असल्यामुळे तो काढून त्याच्या जागी आपण जर कुठला दुसरा न्यूक्लियोफाइल आणला तर अशा रिॲक्शन्सना आपण म्हणतो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. पण हॅलो अरिन्स मध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन इझिली होत नाही. आपण अल्किल हॅलाइड्स मध्ये बघितलं बरोबर आहे. सबस्टिट्यूशन मध्ये SN1 SN2 इझिली त्या प्रोसेस होत होत्या म्हणून आपण त्या शिकतोय. बट हॅलो अरिन्स मध्ये सबस्टिट्यूशन रिॲक्शन इझिली होत नाही तर कोण होत असतं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. न्यूक्लियोफिलिक एवढ्या इझिली होत नाही जेवढ्या इझिली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होत असते. सो बघा का नाही होत म्हणजे CH3Cl असेल किंवा टर्ड ब्युटिल ब्रोमाइड असेल एनिथिंग प्रायमरी सेकंडरी टर्शरी बट दीज वर अल्किल हॅलाइड्स. ह्या अल्किल हॅलाइड्स होत्या म्हणजे हॅलो अल्केन्स होत्या आणि याच्यामधून आपण SN1 किंवा SN2 अशा सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स केल्या बरोबर आहे. बट हॅलो अल्केन्स मध्ये आपण इझिली आपला प्रोडक्ट आणू शकत होतो तसं हॅलो अरिन्स मध्ये आपल्याला आणता येत नाही. त्या पाठीमागे 2 रिझन आहेत. ते 2 रिझन आधी बघा की हॅलो अरिन्स म्हणजे एरोमॅटिक हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन्स इझिली देत नाही. का याचा रिझन पहिला बघायचा. कोण काढला सांगा मला क्लोरोबेन्झीन. ओके हा क्लोरोबेन्झीन रेझोनेट करत असतो. रेझोनेटिंग स्ट्रक्चर असतात म्हणजेच काय बघा तर क्लोरीन ॲटमकडे असतात 3 लोन पेर म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे. ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी क्लोरीन ॲटम या बेन्झीनच्या रिंग वरती ढकलतो म्हणून स्ट्रक्चर काय बनतं बेन्झीनची रिंग. क्लोरीन ॲटमनी खाली इलेक्ट्रॉन डेन्सिटी दिली म्हणजेच काय दिलं बॉन्ड दिला बरोबर आहे. सो क्लोरीन ॲटम वरती लोन पेरच्या 3 पेर होत्या तर 2च पेर राहिला आणि एक आला
पॉझिटिव्ह चार्ज, 2 पेर आणि एक पॉझिटिव्ह चार्ज का आला, एक पेर निघून गेल्यामुळे. ठीक आहे. बघा जेव्हा हा बॉन्ड मी खाली बनवला तेव्हा हा कार्बन 1 2 3 4 बॉन्ड मी ऑलरेडी बनवले आणि 5वा बॉन्ड या लोन पेर बनवणार आहे. सो हिथं व्हॅलेन्सी डिस्टर्ब होणार. व्हॅलेन्सी डिस्टर्ब होऊन द्यायची नसेल तर काय करायचं, हा जो बॉन्ड आहे तो खाली शिफ्ट करायचा. या बॉन्डनी काय केलं, इलेक्ट्रॉन्स दिले त्याच्या शेजारच्या कार्बनवरती. म्हणजेच काय झालं, इलेक्ट्रॉन्स आले इथे. बरोबर आहे ना. बॉन्ड तुटली आणि इलेक्ट्रॉन त्या कार्बनवरती दिले. बाकीचे बॉन्ड आहे तसे काय. गॉट इट. मग पुढे काय होणार बघा, हा जो बॉन्ड आहे, हे जे इलेक्ट्रॉन आहेत ते असे स्टेबल असतात का, कुठल्याही कार्बनवरती कुठल्याही स्पीसीज वरती चार्ज स्टेबल आहे का, नाही. सो हे इलेक्ट्रॉन्स इकडे खाली बॉन्ड तयार करणार. त्याच वेळी हा बॉन्ड काय करणार, इकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवणार. बघा स्ट्रक्चर, बेन्झीनची रिंग, वरती Cl मॉलिक्यूल विथ पॉझिटिव्ह चार्ज, लोन पेर काढा तुमचं तुम्ही. इथे एक बॉन्ड आहे, इथे ऑलरेडी बॉन्ड होता आणि इथे आलाय निगेटिव्ह चार्ज. परत चार्ज स्टेबल नाहीये, शिफ्ट करा इकडे. हा बॉन्ड वरती इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवणार आणि आपल्याला आणखी एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर भेटतं. कसं आहे बघा, हा बॉन्ड नवीन इथे तयार झाला. चार्ज कुठे येणार, वरच्या कार्बनवर. परत Cl विथ पॉझिटिव्ह चार्ज आणि इकडे आहे तसा बॉन्ड. परत चार्ज काय करणार, इलेक्ट्रॉन डेन्सिटी शिफ्ट आणि हा बॉन्ड आता परत आपले इलेक्ट्रॉन्स क्लोरीनला देणार आणि आपल्याला कोणतं स्ट्रक्चर भेटतं बघा, इथे बॉन्ड, इथे बॉन्ड, इथे बॉन्ड, वरती क्लोरीन, लोन पेर दिल्यामुळे आहे तसं फर्स्ट स्ट्रक्चर. सो फर्स्ट स्ट्रक्चर आहे हे, याला सेकंड म्हणा, याला थर्ड म्हणा. दिस इज फोर्थ अँड हे तुमचं फिफ्थ स्ट्रक्चर आहे. हे मी रफ करते खालचं. सो आता हे पाचही तुम्ही रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स बघा. ह्या स्ट्रक्चर्सना नीट बघितल्यावर फर्स्ट आणि फिफ्थ स्ट्रक्चर तुम्हाला सेम वाटेल. ऍक्च्युली दोन्हीही क्लोरोबेन्झीनच आहेत, पण यांच्या डबल बॉन्डची पोझिशन बघा. नंबरिंग देते मी. ज्याला क्लोरीन लागलाय तो 1 नंबरचा कार्बन, 2 3 4 5 6. डबल बॉन्ड 1 आणि 2 मध्ये तिथे आहे का, 1 इकडून आहे ना, 1 2 3 4 5 6. 1 2 ची बॉन्ड कुठे आहे, 2 3 मध्ये. इथे बघ परत 3 4 ची बॉन्ड कुठे आली, 4 आणि 5 मध्ये. आणि 5 आणि 6 ची बॉन्ड कुठे गेली बघा, 6 आणि 1 मध्ये. दोघांच्या डबल बॉन्डच्या पोझिशन मध्ये काय आहे, डिफरन्स आहे. सो असे स्ट्रक्चर्स की जे आयडेंटिकल आहेत बट डबल बॉन्डच्या पोझिशन मध्ये काय आहे, डिफरन्स आहे, यांना आपण म्हणतो रेझोनेटिंग स्ट्रक्चर. आणि इथून इथपर्यंत जाताना मध्ये किती स्ट्रक्चर केले त्यांनी, 3 वेगवेगळे, 2 3 आणि 4 हे 3 स्ट्रक्चर्स बनवलेत. सो दीज आर रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. ओके. आणि ह्या तिघांना कॅनॉनिकल फॉर्म सुद्धा म्हटलं जातं, फक्त दुसरं नाव आहे ते रेझोनेटिंग स्ट्रक्चरचं. सेकंड, थर्ड आणि फोर्थ या स्ट्रक्चर्सना नीट बघा. आता सेकंड, थर्ड आणि फोर्थ स्ट्रक्चर्सना नीट बघा. ह्याच्यामध्ये काय झालंय, या तिघांचं एकच स्ट्रक्चर जर मला काढायला सांगितलं तर त्याला म्हणायचं रेझोनन्स हायब्रिड. या सगळ्या रेझोनन्स स्ट्रक्चरचं एका स्ट्रक्चर मध्ये रिप्रेझेंटेशन द्यायचं असेल तर त्याला म्हणायचं रेझोनन्स हायब्रिड. बेन्झीनची रिंग आणि मध्ये काय व्हायला, इकडे सगळीकडे निगेटिव्ह चार्ज काय करायला, ट्रॅव्हल करायला. बघा इथे निगेटिव्ह चार्ज आहे, परत खाली आला, परत वरती गेला. म्हणजे रेझोनन्स हायब्रिड मध्ये निगेटिव्ह चार्ज रिंग मध्ये रोटेट व्हायला. सो डॉट 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 सर्कल काढला, सेमी सर्कल म्हणा आणि मायनस चार्ज. आणि वरती काय झालंय, डबल बॉन्ड क्लोरीन आणि त्याच्यावरती आहे प्लस चार्ज. सो हे रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर आहे हॅलोअरिन्सचं. आणि याच्यावरती मला काय करायचंय, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आणि मी म्हटलं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन हॅलोअरिन्स वरती तेवढ्या इझिली होत नाही जेवढी आपण कशावर केलेली, अल्किल हॅलाइड्स वरती. बरोबर आहे ना. मिथिल क्लोराइडचा मिथानॉल आपण पटकन बनवला, टर्ड ब्युटिल ब्रोमाइडचा आपण टर्ड ब्युटिल अल्कोहोल पटकन बनवला. बट हॅलोअरिन्सचा हॅलो अल्कोहोल तुम्ही पटकन बनवू शकत नाही. याचे रिझन्स 2 आहेत. फर्स्ट रिझन बघा, तुमचा जो क्लोरीन ऍटम आहे ज्या कार्बनला लागलाय तो कार्बन कसला हायब्रिडायझेशन आहे, कोणता हायब्रिडायझेशन दाखवतो, sp2 हायब्रिडायझेशन. बरोबर आहे ना. चला कम्पेअर करूया. मी काय करते, SN1 रिएक्शन मेकॅनिझम काय होतं SN1 मध्ये, टर्ड ब्युटिल ब्रोमाइड घेतलेला आपण किंवा टर्ड ब्युटिल क्लोराइड आणि
SN1 ही 2 स्टेप असल्यामुळे एका स्टेप मध्ये क्लोरीन ॲटम निघून जात होता, स्लो आणि रिव्हर्सिबल स्टेप, आणि आपल्याला थर्ड ब्युटील कार्बोकॅटायन मिळत होता. आणि पुढे काय होणार आहे, सॉरी ही एक फास्ट रिएक्शन आहे, OH मायनस येणार, याच्यावरती अटॅक करणार आणि आपल्याला थर्ड ब्युटील अल्कोहोल भेटणार. हे इझिली झालं. बट आता आपला रेझोनन्स हायब्रिड कोण आहे बघा, हॅलो अरिनच आहे, बट इथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त, वरती क्लोरीन ॲटम वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, आणि याच्यातून आपल्याला पहिल्या स्टेप मध्ये जर SN1 करायची असेल तर पहिल्या स्टेप मध्ये Cl- ला पटकन बाहेर काढला पाहिजे, बरोबर आहे. बट Cl- बाहेर जातोय का बघा, नाही. का नाही जात आहे, कारण इथे तुमच्या कार्बन ॲटम आणि क्लोरीन ॲटमच्या मध्ये कुठला बॉन्ड आहे बघा, एक डबल बॉन्ड आहे, म्हणजेच हा कार्बन sp2 हायब्रिडाइज्ड आहे, बरोबर आहे. आणि इथे बघा SN1 इन हॅलो अल्केन्स, कार्बन आणि क्लोरीनच्या मध्ये सिंगल बॉन्ड आहे, आणि हायब्रिडायझेशन कोणतं आहे, sp3. सिंगल बॉन्ड म्हणजे sp3 हायब्रिडायझेशन, डबल बॉन्ड म्हणजे sp2 हायब्रिडायझेशन. समजा तुमच्याकडे एक काठी आहे, सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्ड मध्ये लेंथ जास्त कुणाची असते, सिंगल बॉन्डची. सो बॉन्ड लेंथ जास्त असते बट बॉन्ड स्ट्रेंथ कमी असते यांची. डबल बॉन्डची काय आहे बघा, बॉन्ड लेंथ कमी आहे आणि बॉन्ड स्ट्रेंथ जास्त आहे. तोडायला अवघड कुठला असणार, एक मोठी काठी आहे समजा तुमच्याकडे, इझिली तोडाल. बट दोन आणि लहान काट्या आहेत, तोडणं पॉसिबल नाही होत. सो इथे तुमचा क्लोरीन ॲटम बाहेर जाणंच पॉसिबल होत नाही. सो पुढची मेकॅनिझम काय होणारच नाही. दॅट इज वाय तुमचा हॅलो अरिन SN1 रिएक्शन मेकॅनिझम देत नाही. का, ड्यू टू sp2 हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम टू विच हॅलोजन इज अटॅच्ड. मध्ये काय होतंय बघा, CH3Br आहे, ज्यावेळी तुमचा Br बाहेर जाणार आहे त्याच वेळी तुमचा OH- आत अटॅक करतो, बरोबर आहे. पण ह्या स्टेप मध्ये जर तुम्हाला हॅलो अरिन्सच्या रिएक्शन्स बघायचे आहेत, हॅलो अरिन्सच्या रिएक्शन्स मध्ये ही जी बेन्झीनची रिंग आहे ही एक मोठी रिंग आहे, ही एक बल्की रिंग आहे. सो क्लोरीन ॲटम जाणं आणि बॅक साइड वरून तुमच्या न्यूक्लिओफाईलचा अटॅक करणं पॉसिबल होत नाही, कारण स्टेरिक क्राउडिंग होणार. न्यूक्लिओफाईल सुद्धा एक मोठा ग्रुप असतो आणि तुमची बेन्झीन रिंग सुद्धा मोठी आहे. सो मोठी गर्दी होऊन जाणार. सो न्यूक्लिओफाईल तुमच्या बॅक साइड अटॅक करू शकत नाही. सो SN2 नाही झाली ड्यू टू स्टेरिक क्राउडिंग, SN1 नाही झाली कारण क्लोरीन ॲटमला बाहेर काढणं इझी नाहीये ड्यू टू sp2 हायब्रिडायझेशन. ओके, बट प्लस मी असं म्हणते की भले तुमचा क्लोरीन ॲटम बाहेर गेला असता, ठीक आहे, कुठल्या मेकॅनिझम मध्ये, SN1 मध्ये. SN1 मध्ये समजा क्लोरीन ॲटम बाहेर गेला, क्लोरीन ॲटम बाहेर गेल्यानंतर एक कार्बोकॅटायन बनला असता. कुठला बनणार आहे तो, हा वाला. चला बॉन्डच काढते, हा कार्बोकॅटायन बनणार. आणि फिनिल कार्बोकॅटायन म्हणायचं याला की जो अतिशय अनस्टेबल असतो, कारण याला स्टॅबिलिटी द्यायला ह्याच्यामध्ये रेझोनन्सच होत नसतो. सो दिस इज अनस्टेबल. सो तुमचा हॅलो अरिन SN1 पण देत नाही आणि SN2 ने सुद्धा तुम्हाला सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक रिएक्शन देत नाही. मग मॅम सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक हॅलो अरिन देतच नसेल तर आपण एवढं सगळं का शिकलो, तर खरं तर हार्श रिएक्शन्स म्हणजे थोड्या स्ट्रॉंग कंडिशन्स देऊन आपण न्यूक्लिओफिलिक रिएक्शन्स करू शकतो. त्या स्ट्रॉंग कंडिशन्स कोणत्या आहेत हे बघूया. त्याआधी नेहमी लक्षात ठेवा, सेकंड, थर्ड आणि फोर्थ या स्ट्रक्चर्स मध्ये निगेटिव्ह चार्ज डेन्सिटी तुमच्या बेन्झीन वरती आली, म्हणजे निगेटिव्ह चार्ज आला. गॉट इट. आणि तो चार्ज कुठे कुठे आलाय बघा, तर क्लोरीन ॲटमला लागून शेजारी जी पोझिशन असते ती कोणती असते, ऑर्थो, बरोबर आहे ना, ही ऑर्थो पोझिशन आहे. सो ऑर्थोला आलाय. ही कोणती पोझिशन आहे, पॅरा. आणि परत ही कोणती पोझिशन आहे, अगेन ऑर्थो. So when we studied the resonating structure of chlorobenzene, we got to know that आपल्याला हे लक्षात आलं की स्ट्रक्चर नंबर 2, 3 आणि 4 मध्ये चार्ज डेन्सिटी आली आहे, म्हणजेच तुमच्या हॅलो अरिन्सच्या ऑर्थो आणि पॅरा पोझिशन वरती इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे. गॉट इट. हा मेन पॉइंट लक्षात ठेवा, मला तो पुढे लागेल. मी विचारेन हॅलो अरिन्स मध्ये रेझोनेटिंग स्ट्रक्चरनी आपल्याला जास्त इलेक्ट्रॉन डेन्सिटी कोणत्या कार्बन वरती हे दाखवलं, तर ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला जास्त आहे. चला मी बोर्ड रफ करते आणि रिएक्शन्स घेऊया. स्क्रीनशॉट करा. चला काढा हॅलो अरिन म्हणजेच क्लोरोबेन्झीन काढा. या क्लोरोबेन्झीनला पॅराच्या ठिकाणी, पॅरा पोझिशनला मी कशाचं सबस्टिट्यूशन केलं बघा,
नायट्रो ग्रुपचं. सो हा झाला आता पॅरा नायट्रो क्लोरोबेन्झिन. पॅरा नायट्रो क्लोरोबेन्झिन. ओके, सो हा प्रोडक्ट मी का आणला बघा. आपल्याला करायचं होतं हॅलो म्हणजेच क्लोरोबेन्झिन वरती न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन, याच्यावरती न्यूक्लिओफाइलचा अटॅक करायचा होता. पण सगळ्यात पहिला बघा, ही एक बेन्झीन रिंग आहे. बेन्झीन रिंग मध्ये 6 पाय इलेक्ट्रॉन्स असतात. 6 पाय इलेक्ट्रॉन्स एवढी डेन्सिटी असते. सिंगल बॉन्ड नाही, यामध्ये डबल बॉन्ड असतात. सिंगल बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन, डबल बॉन्ड मध्ये 4 इलेक्ट्रॉन, आणि डबल बॉन्ड किती आहे त्याच्यामध्ये 3 डबल बॉन्ड म्हणजेच 6 पाय इलेक्ट्रॉन्स असतात याच्यामध्ये. तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी या बेन्झीन रिंगकडे खूप जास्त आहे, खूप म्हणजे खूप जास्त आहे. आणि आपला न्यूक्लिओफाइल म्हणजे काय आहे आपला, तर न्यूक्लियस लव्हिंग स्पीसीज, म्हणजे आपल्या येणाऱ्या सबस्ट्रेटला पॉझिटिव्ह चार्ज पाहिजे आणि आपल्या बेन्झीन वरती आहे निगेटिव्ह चार्ज. सो हा निगेटिव्ह चार्ज जर आपण कमी केला, काहीतरी त्यात टाकून जर तो बेन्झीन रिंग वरचा निगेटिव्ह चार्ज आपण कमी केला तर तुमचा न्यूक्लिओफाइल अटॅक करेल. बट अशा कंडिशनला न्यूक्लिओफाइल अटॅक करणार आहे का, नाही, कारण याच्याकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी खूप आहे. सो ड्यू टू हाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी on benzene, nucleophilic substitution reaction do not occur easily. बरोबर आहे ना, याला आवडतं पॉझिटिव्ह चार्ज, पण आपल्या बेन्झीन रिंगकडे काय आहे, इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे. सो आपण या बेन्झीन रिंग वरती एक इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप लावायचा. हा NO2 ग्रुप काय करेल, ह्या बेन्झीन रिंग मधली इलेक्ट्रॉन डेन्सिटी खेचून घेईल, म्हणजेच ओव्हरऑल तुमच्या क्लोरीन कडून सुद्धा इलेक्ट्रॉन तो काढून घेईल. आता ज्याच्याकडून इलेक्ट्रॉन गेले त्या सगळ्यावरती काय येणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज येणार, बेन्झीन वरती येईल किंवा क्लोरीन वरती येईल. आता काय होईल, इलेक्ट्रॉन डेन्सिटी ह्या वरच्या भागात कमी झाले, म्हणजे आता तुमचा न्यूक्लिओफाइल तिथे अटॅक करू शकतो. इथे करू शकत नाही, इथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे. मग याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी काढून कुणी घेतली, NO2 ग्रुपने. म्हणून हा झाला आता न्यूक्लिओफिलिक सेंटर आणि तुमचा न्यूक्लिओफाइल डायरेक्ट अटॅक करू शकतो. मॅम आम्हाला दाखवा NO2 ने कसं काढून घेतली इलेक्ट्रॉन डेन्सिटी. तर चला बघूया. याच्यावरती मी काय टाकतेय, OH. OH काय आहे, आपला न्यूक्लिओफाइल आहे, बरोबर आहे ना. येस, कुठे अटॅक करणार, जिथून क्लोरीन जाणार आहे तिथेच जर OH आला तर त्याला सबस्टिट्यूशन म्हणणार आहे मी, राईट. म्हणजे हा अटॅक कुठे करणार, या कार्बन वरती. चला स्ट्रक्चर काढा. खाली जो NO2 आहे तो कसा असतोय बघा, N डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस, वरती क्लोरीन ऍटम आहे, त्याच ठिकाणी कोण आलं, OH आलं. आता OH इथे आल्यानंतर हा बॉन्ड इथंच राहील का, नाही, तो काय करणार, इकडे शिफ्ट करणार. म्हणजेच काय झालं बघा, हा बॉन्ड इथे ऑलरेडी आहे तसा, हा बॉन्ड इथे आणि हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला. म्हणजेच आधी काय झालेलं असतं, तर हा बॉन्ड उघडून इथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी शिफ्ट झालेली असते. बॉन्ड तुटून कार्बन वरती इलेक्ट्रॉन डेन्सिटी येते इथे, बरोबर आहे. मग परत काय होणार आहे बघा, हा इथे बॉन्ड अटॅक करणार, म्हणजे बॉन्ड बनणार, आणि हा चार्ज कुठे उघडणार, त्याच्या ऍडजेसंट कार्बन वरती किंवा त्याच्याच कार्बन वरती म्हणा. म्हणजे काय झालं स्ट्रक्चर, बेन्झीनची रिंग, खाली कोण आहे, N डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस, हा बॉन्ड आहे तसा, वरती एक साइडला क्लोरीन आहे, दुसऱ्या साइडला OH आहे. यांनी बॉन्ड इथं बनवला आणि चार्ज कोणावरती आला, आता ह्या कार्बन वरती मायनस चार्ज आला. चला परत मायनस चार्ज खाली शिफ्ट होणार. जेव्हा इथे शिफ्ट होतो, नायट्रोजन किती बॉन्ड बनवला बघा, 1, बनणारा 2, 3, 4, 5, असं शक्य आहे का, नाही. सो एक बॉन्ड परत नायट्रोजन कडची कुठेतरी जाऊ उघडली पाहिजे. ऑक्सिजन वरती उघडली ती. स्ट्रक्चर काढा, बेन्झीन रिंग, आधी वरचं स्ट्रक्चर काढते बघा, एक साइडला क्लोरीन, दुसऱ्या साइडला OH, इथे एक बॉन्ड आहे, इथे एक बॉन्ड आहे. हा बॉन्ड कुठे तयार झालाय, ह्या कार्बन आणि नायट्रोजनच्या मध्ये. परत नायट्रोजन ऍटम आहे, ऑक्सिजन, ऑक्सिजन मायनस, इकडे पण ऑक्सिजन मायनस, बॉन्ड उघडली आहे ना ही O मायनस वर. सो हे स्ट्रक्चर तयार झालं. परत बघा आता काय होणार, मायनस चार्ज इकडचा किंवा इकडचा कुठलाही घ्या, परत त्या ऑक्सिजनचा बॉन्ड बनणार. परत ही बॉन्ड कुठे जाऊन उघडेल, ह्याच कार्बन सेंटर वरती. काढा, बेन्झीन
Cl OH, इकडे एक बॉन्ड आहे, इकडे एक बॉन्ड आहे. काय झालेलं, ही बॉन्ड वरती उघडली, सो परत निगेटिव्ह चार्ज आला या कार्बन वरती. नायट्रोजन आहे, आता नायट्रोजन ऑक्सिजन इकडे बॉन्ड बनवला आणि इकडे O-. परत हा बॉन्ड काय होईल, हा इलेक्ट्रॉन डेन्सिटी ह्या साईडला पण जाऊ शकते, या साईडला पण जाऊ शकते. चला मी आता इकडे आणते. हा जेव्हा बॉन्ड इथे बनेल तेव्हा ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी इकडे शिफ्ट व्हायला पाहिजे. येस, काय स्ट्रक्चर होणार मग, खाली नायट्रोजन O- डबल बॉन्ड O, हा बॉन्ड इथे बनला नवीन, इथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी आली, इथे आहे तसं, इकडे Cl आणि इकडे OH. आता बघा काय झालं, हा निगेटिव्ह चार्ज इकडे बॉन्ड बनवेल तेव्हा एकतर क्लोरीन किंवा OH दोघांमधल्या एकाला कुणाला तर बाहेर जायला लागणार. जो चांगला लिव्हिंग ग्रुप आहे तो पहिला जाणार, मग क्लोरीन हा चांगला लिव्हिंग ग्रुप असतो, सो क्लोरीनला बाहेर काढा. काय बनणार बघा प्रोडक्ट, आता एक बेन्झीनची रिंग, बॉन्ड कुठे, एक इथे एक इथे, नवीन इकडे बनला, क्लोरीन गेला म्हणजे OH आला आणि खाली कोण आहे, एक मिनिट, हा मी डबल बॉन्ड चुकून काढलाय, बरोबर आहे ना, बघा डबल बॉन्ड इथं तुटली आहे, वरती मायनस चार्ज आला म्हणजे इथं ही बॉन्ड नाहीये, ही चुकून आलेली. सो N आणि हे स्ट्रक्चर कशाचं आहे, NO2 चं. बघा स्टार्ट कशावरून करतं, नायट्रोक्लोरोबेन्झीन वरून आणि आलो कुठे, नायट्रोफिनॉल, बेन्झीन वर OH म्हणजे फिनॉल. झाला ना सबस्टिट्यूट, क्लोरीनला OH नी सबस्टिट्यूट केलं, झाली सबस्टिट्यूशन रिएक्शन. येस, पण हे करण्यासाठी आपल्याला काय करायला लागलं, तुमच्या बेन्झीनला म्हणजे हॅलोअरिनला पॅरा पोझिशनला नायट्रो ग्रुप लावायला लागला. मग मॅम पॅराच का, तर आपण बघितलेलं रेझोनेटिव्ह स्ट्रक्चर मध्ये ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे. ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे, सो त्या पोझिशन्स कडून आधी इलेक्ट्रॉन डेन्सिटी काढायला पाहिजे. मग पॅराला लावला तरी चालतं आणि ऑर्थोला लावला तरी तुम्हाला प्रोडक्ट मिळणार आहे. मग पॅरालाच का लावला मी इथं, तर नायट्रो आणि क्लोरीन दोन्ही सुद्धा एक मोठे ग्रुप आहेत आणि ह्या दोघांमध्ये हिंड्रन्स होऊ नये म्हणून पॅरा जास्त प्रेफर करतो, बट ऑर्थोला लावला तरी सुद्धा ही आपली रिएक्शन होतेच. चला हे पहिला स्क्रीनशॉट करा आणि लगेच व्हिडिओ पॉज करून तुमच्या नोटबुक मध्ये हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स काढून प्रोडक्ट काढायचा प्रयत्न करा. मी बोर्ड रफ करते आणि नेक्स्ट रिएक्शन घेते. बघा बोर्डवरती मी काही 3 रिएक्शन्स लिहिले. ही मगाचीच रिएक्शन आहे, तुमचा क्लोरोबेन्झीनला पॅराला नायट्रो सबस्टिट्यूट केलाय, एरो वरती कंडिशन दिले म्हणजे न्यूक्लियोफाइल टाकलाय NaOH, H3O+ म्हणजे तुमचा सॉल्व्हंट आहे आणि 413 केल्विन इतका त्याला टेम्परेचर दिल्यानंतर काय झालेलं, मध्ये खूप सारे रेझोनेटिव्ह स्ट्रक्चर झाले, ती त्याची मेकॅनिझम होती, बट तुम्हाला प्रोडक्ट फक्त डायरेक्ट लिहिता आला तरी चालेल. क्लोरीन ॲटमला OH सबस्टिट्यूट करतो, बरोबर आहे, आणि खाली NO2 आहे तसा. सो हा प्रोडक्ट तुम्हाला भेटलेला, क्लोरीनला OH नी सबस्टिट्यूट केलं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सेकंड काय झालाय, परत तुमचा क्लोरोबेन्झीन आहेच, त्याला पॅरा ॲज वेल ॲज ऑर्थो, इथं फक्त तुमच्या पॅरा पोझिशनला NO2 लागलाय, इथे ऑर्थो ॲज वेल ॲज पॅराला NO2 लागलाय. आणि थर्ड बघा, दोन्ही ऑर्थो आणि एक पॅरा, ही ऑर्थो ही मेटा पॅरा, परत मेटा ऑर्थो पॅरा, हे पोझिशन असतात. दोन्ही ऑर्थो आणि एक पॅराला NO2 लागलाय म्हणजे इथं इलेक्ट्रॉन डेन्सिटी काढली म्हणून प्रोडक्ट भेटला, बरोबर आहे. इथे दोन्ही साइडने इलेक्ट्रॉन डेन्सिटी काढून घेतलीये म्हणजे इथं न्यूक्लियोफिलिक कॅरेक्टर पटकन येणार कंपॅरेटिव्ह टू वरचं, बरोबर आहे ना. दोन्ही काय काम करायला, इलेक्ट्रॉन डेन्सिटी खेचून घेतात, इलेक्ट्रॉन डेन्सिटी काढायला लागले म्हणजेच त्याला पॉझिटिव्हली चार्ज बनवायला, कुणाला, या रिंगला. आणि आपला न्यूक्लियोफाइलला सुद्धा काय हवं असतं, येस ऑफकोर्स त्याला पॉझिटिव्ह चार्जेस हवा असतो. सो ही रिएक्शन पटकन होणार, प्रोडक्ट तोच बनणार आहे, कोण, म्हणजेच काय, क्लोरीन जाणार आणि त्याच्या ठिकाणी OH येणार. बट ही रिएक्शन फास्ट झाली म्हणजे कमी टेम्परेचरला सुद्धा ही रिएक्शन होऊ शकते. टेम्परेचर डिफरन्स बघा, 403 केल्विन इतकं टेम्परेचर द्यायला लागलं इथे, बट याला त्याच्याहून जास्त 413 केल्विन इतकं टेम्परेचर दिलं. 413 टेम्परेचर म्हणजे जास्त हार्श कंडिशन द्यायला लागली. इथे कमी टेम्परेचर मध्ये सुद्धा रिएक्शन झाली का, कारण दोन्ही ठिकाणी सबस्टिट्यूट आहे. याचा अर्थ ही तर सगळ्यात फास्ट होणार, याला टेम्परेचर ही द्यायची गरज नाही. बघा डायरेक्ट वॉर्म वॉटर मध्ये जरी ही रिएक्शन केली तरी तुम्हाला तुमचा प्रोडक्ट भेटून जाईल. NO2 इकडे पण NO2 आणि खाली पण NO2. गॉट इट. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स इन हॅलोअरिन्स. नेहमी लक्षात ठेवा,
पहिलं काय करायचं, हॅलोअरिन घ्यायचं, त्याचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढायचं. पहिलं सांगायचं की कार्बन आणि क्लोरीन मध्ये डबल बॉन्ड कॅरेक्टर आल्यामुळे क्लोरीन ॲटम इझिली निघून जाऊ शकत नाही. सो हे फर्स्ट रिझन की ते इझिली सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवू शकत नाही. सेकंड, तुम्ही असं सांगू शकता की SN1 का होत नाही, SN2 का होत नाही हे सांगायचं. रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये आपल्याला लक्षात आलं की डबल बॉन्ड कॅरेक्टरमुळे तो तुटत नाही. फर्स्ट. दुसरं काय सांगितलं, जर तो तुटतच नसेल आणि कार्बोकॅटायन बनतच नसेल तर SN1 होणं शक्य नाही. SN2 का नाही झाली, बेन्झीन रिंग एक बल्की मॉलिक्यूल आहे, सो बॅकसाइड अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल इथं पॉसिबल होत नाही. सो SN1 पण नाही होत, SN2 पण नाही होत, बट हार्श कंडिशन दिल्यानंतर सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते. कशी होते, तर कुठला तरी इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप लावावा लागतो. बघा मी लिहिते खाली, अटॅच EWG म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ॲट ऑर्थो कॉमा पॅरा पोझिशन, ऑर्थो किंवा पोझिशन, पॅरा पोझिशन किंवा दोन्हीला सुद्धा, ऑर्थो पॅरा पोझिशन ऑफ हॅलोअरिन. ही कंडिशन वापरल्यानंतर आपली सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते. फक्त पॅराला लावला तर टेम्परेचर 413 आहे, दोन्हीला लावला तर 403 आणि तिन्हीकडे लावला तर वॉर्म वॉटर मध्ये सुद्धा तुमची रिॲक्शन होऊन जाते. गॉट इट. आणि मेकॅनिझम मी सुद्धा सांगितलं, रेझोनन्स झाला त्याच्यामुळे ही सगळी इलेक्ट्रॉन डेन्सिटी अशी खालून शिफ्ट होऊन क्लोरीन ॲटम बाहेर जातो आणि OH मायनस तिथेच राहतो. सो पहिली स्टेप काय होती, OH मायनस इथे अटॅक करणे. लक्षात आलं? ओके. जॉईन करा नेक्स्ट पार्ट मध्ये टू नो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स इन हॅलोअरिन्स. थँक्यू.